नगरपालिकांसाठी आज मतदान झालं, पण धर्माबादमध्ये मतदारांना थेट मंगल कार्यालयात डांबल्याचा प्रकार उघडकीस आला। पैसे वाटप होणार असं सांगून इथे आणल्याचा आरोप मतदारांनी केला। मात्र पोलीस आल्याची ओरड झाल्यानं अचानक पळापळ झाली। नेमकं काय घडलं पाहूया। जनताला परेशान करायले, आमचे लेकरं बाळ घरी उपास ते येऊ लागले प्रसाद तुम्हाला म्हणजे मंदिरात प्रसाद मला प्रसाद देतो। आम्हाला 4000 म्हणजे एका जणाला हो। हे मतदार नांदेडच्या धर्माबादचे आहेत। मतदानासाठी पैसे देतो म्हणून इनानी मंगल कार्यालयात बोलावलं आणि डांबून ठेवल्याचा आरोप महिलांनी केला। एखादा पिक्चर मध्ये घडावं अगदी तसंच इथे घडलंय। मतदारांना मंगल कार्यालयात 2 ते 3 तास बसवून ठेवलं, पण पोलीस आल्याची बोंब उठली आणि पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे उड्या मारून पळ काढण्याची वेळ आली। धर्माबाद नगरपालिकेसाठी मतदान होतं, पण सकाळी मतदान केंद्रावर जाण्याच्या ऐवजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या मंगल कार्यालयात बोलावून घेतल्याचा आरोप मतदारांचा आहे। काय आला पैसे वाटले ते ना आतापर्यंत, आता देना मला बरं काय करावं त्याला? मला बांधून घातलं आम्हाला 3 तास झाले। आमची आई बहिणी म्हातारी माणसं पैसे द्यायसाठी बीजेपी आम्ही बरंच सकाळपासून होतो। कस काय कोण नेलं होतं? पैसे देतात म्हणून आणि मग नंतर काय म्हणले? नाही देणार नाही, उठून पळाले ते। मग कोण पोलीस लोकांना माहित नव्हतं का? मताचे पैसे वाटाले मुलाला आल्या होत्या, रात्रपासून झालं, रात्र जागून खाल्ले आम्ही। त्याला पैसे द्यायला ते कायला वाटलं, कायला माणसं बोलवाले ते कोण बोलतो? कोण बोलतो? कोणी तरी पार्टीनं बोलवलंय। आले 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 पोलीस वाले आले आले, चले 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 ते लेकरं बाळ उपास ठेवून बीजेपी वाला बोलवला, बीजेपी वाला। धक्कादायक बाब म्हणजे आधी 1000 रुपये देण्यात आले होते, पण मतदानाच्या दिवशी 3000 देणार होते असा खुलासा या महिला मतदारांनी केलाय। पहिला हजार दिलाय, आता 3-3 देतो म्हणून बोलला इथं। रात्री राशेच उपास ठेवून बाळ इथं परेशान होता। तुम्ही इथे किती वाजता आलता? आम्ही आता सकाळी 9 वाजता आल्या इथं। 9 वाजता आलता। जेवण नाही साहेब आम्हाला। आता तुम्ही मागणी काय? मागणी म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने कोणलं पैसे द्यायला म्हणले इथं बोलवलंय, आम्ही आल्या। आता या पोलीस वाले आले म्हणून उचलून गेले, मग आम्ही कार्यकर्त्याला आम्हाला रात्रभर बसले ते ना, घरापुढे बसा म्हणले बसल्या। आजचा बी येईल चला, बाहेर येणे जनताला परेशान करायले, आमचे लेकरं बाळ घरी उपास। 2 ते 3 तास मतदारांना आत बसवून ठेवल्यानंतर अचानक पदाधिकारी आणि मतदारांची पळापळ झाली। पोलीस आल्याची बोंब उठली आणि पदाधिकाऱ्यांचीही पळताभुई थोडी झाली। पदाधिकाऱ्यांना तर भिंतीवरून उड्या मारून पळून जाण्याची वेळ आली। तर काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या आमदार राजेश पवार यांचा फोटो असलेल्या गाडीतनं धूम ठोकली। धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवण्यात आल्याचं समजताच TV9 ची टीमही तिथे पोहोचली। त्याच वेळी तिथे गेट लावलेलं होतं। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढेंनी सुद्धा उडी मारून आत प्रवेश केला। आज सकाळपासून नांदेडच्या धर्माबादमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली। मात्र नांदेडच्या धर्माबादमध्ये जे एक धक्कादायक प्रकार समोर आला। नांदेड शहरातील इनामी मंगल कार्यालयात 500 ते 1000 लोकांना या ठिकाणी डांबून ठेवलं होतं आणि TV9 मराठीची टीम यानंतर पोहोचल्यानंतर या सगळ्या लोकांची जी सुटका करण्यात आली। आपण बघतो या ठिकाणी सगळे महिला पुरुष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा संपूर्ण परिसर बंद होता आणि हा आपण गेट पाहतोय, या गेटवरून उडी मारून आम्ही मधात शिरलो आणि नंतर जेव्हा त्यांना कळालं की माध्यमाची प्रतिनिधी आले, त्यानंतर त्यांनी या ठिकाणी सुटका केलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय या गाडीवर जे आहे या लोकांचा प्रतिनिधी आक्षेप आपल्याला पाहायला मिळतो। ज्या पद्धतीने गाडी या ठिकाणी आळताना पाहिलं, त्या गाडीच्या मागे सुद्धा लोक पाठलाग करायला पाहायला मिळतात आणि ही आमदार राजेश पवार यांची गाडी असल्याचं आपल्याला प्रथमदृष्ट्या पाहायला मिळतं। तर धर्माबाद मधल्या या घटनेवरून निवडणूक आयोगानं मात्र पैसे वाटप किंवा कुठलाही गैरप्रकार झालेला नाही असं म्हटलंय। इनानी मंगल कार्यालयाला भेट दिली असता कोणतेही नागरिक आढळून आले नाहीत। तसंच बातमीत दाखवल्याप्रमाणे गैरप्रकार आढळून आला नाही। बातमीच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षकांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले।
आम्ही तोपर्यंत इथे पोहोचलो तोपर्यंत आम्हाला लोक काही आढळून आली नाही आणि याची न्यूज लागल्यामुळे मी देखील इथे स्पॉटवर आलेली आहे, परंतु इथं असं काही निदर्शनास आलं नाही. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग असं इतकं निद्रावस्थेत असलेलं, कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं. आरोप काही होत असतात निवडणुकीमध्ये, त्यामुळं असं काही नाही. चुकीच्या पद्धतीने दिवसभर विरोधक जेव्हा निवडणूक हरतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप लावतात. मतदारांनी आरोप केला तसं मतदारांनी मग ते पोलीस चौकशी करतील, निवडणूक आयोग चौकशी करेल, राज्य निवडणूक आयोग चौकशी करेल, पोलीस चौकशी करतील. मंगल कार्यालयाच्या व्यतिरिक्त धर्माबादच्याच गोरोबा काका मंदिरात सुद्धा जवळपास 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप आहे. कब्बशी चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या लोकांनी पैसे वाटप होणार असल्याचं सांगितलं, असा आरोप या महिलांनी केला. धर्माबादमध्ये कब्बशी हे चिन्ह मराठवाडा जनहित पार्टीचं आहे. काहीच कार्यक्रम नाही, काय नाही, फक्त आम्ही कब्ब शिकून बसल्या. कब्ब शिवाल्यानं म्हणलं की आम्हाला बाई तुम्ही इथं बसा, आम्ही तुमच्या पोस्टवर आम्ही पोहोचू शकता. कोण म्हणलं तुम्हाला तसं? किसन बेलूरकर. किती वाजल्यापासून बसले ताई? सकाळी 7 वाजल्यापासून. नेमकं ते काय म्हणले होते? काय म्हणजे कशामुळे बसा म्हणले होते? ते येऊ लागले प्रसाद तुम्हाला प्रसाद? म्हणजे मंदिरात बसा तुम्हाला प्रसाद देतो. हा सकाळी 7 वाजल्यापासून बसले, अजून तुम्हाला प्रसाद नाही मिळाला? नाही भेटायला. तुमच्या जातीचे पैसे तुमच्या माणसापाशी दिले. आता आमच्या घरापाशी आपल्या मुसलमान समाज आहे, मग त्याने त्याच्या समाजामध्ये पैसे वाटला देता. मग आमचे पैसे काय झाले म्हणले की तुमच्या समाजापेक्षा तुमचे पैसे दिले. तुम्हाला किती रुपये देतो म्हणले होते? आम्हाला 4,000 म्हणले. एका जणाला? हो. कोण म्हणलं होतं? आम्हाला दायर पठाणाचे माणसं म्हणले ता घरी आता वाटप करायला आणि तुम्ही किती दिले म्हणजे आमच्या समोर दिले ता 2 माणसाला 8,000. तर आमचे पैसे आले नाहीत म्हणले तर थांबा, तुमचे माणसं तुमचे पैसे घेऊन येऊ लागले. पैसे दिल्यावर कोणाला मतदान करायला सांगितलं होतं? आम्हाला का बसला पैसा. हो. एकीकडे पैसे वाटपाचे आरोप झाले तर बोगस मतदान केल्याच्या आरोपातनं एक तरुणी आणि पुरुषाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. शेजारच्याच तेलंगणातनं येऊन बोगस मतदान करत असल्याच्या आरोपातनं ही मारहाण झाली आहे. मात्र ज्या तरुणीला मारहाण करण्यात आली ती तरुणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता जंगमपल्ली यांची मुलगी आहे. मतदान केंद्रावर पोलीस असताना सुद्धा हस्तक्षेप केला नाही असा आरोप पीडित तरुणी रुचिता जंगमपल्ली यांनी केला. हम वोट डालने गए थे, वो लोग एक कांग्रेस की अध्यक्ष, मुझे नहीं मालूम वो कांग्रेस की है, वो लोग मेरी मम्मी नगर अध्यक्ष की उम्मीदवार है, मुझे वोट देने गई थी, मुझे देखकर मैं भाजपा से हूँ ना, इसलिए वो लोग मुझे बाल खींचते हुए रोड से उधर तक खींचते हुए मारते हुए आए. इधर देखो, मैं धर्माबाद से हूँ, मेरा वोटर भी इधर ही है, वोटर ID का. ते वादचा नक्कीच काय रिझन आहे, काय पार्श्वभूमी आहे ते आम्ही तपासत आहोत. मी स्वतः त्यांच्यासोबत इंटरॅक्ट केलेला आहे, जे विक्टिम आहे, आणि त्यांची जे काही तक्रार येईल तर त्यावर आम्ही कारवाई करणार. निवडणूक पैसे वाटपाचे आरोप अनेकदा होतात, पण नांदेडच्या धर्माबादमध्ये खऱ्या मतदारालाच मारहाणीपासून ते मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अर्थात पैसे वाटपाचा गैरप्रकार निदर्शनास आला नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धर्माबाद, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.